महिला दिन आला की आपल्या समोर येतात त्या दिवशी होणारे कार्यक्रम, सन्मान आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणारे स्टेटस। पण महिला दिन फक्त एका दिवसात साजरा करण्यापुरते आहे का, की हा एक मोठा संघर्षाचा प्रवास आहे? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। विषयाला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। स्त्रिया म्हणजे फक्त प्रेम, करुणा आणि त्यागाचे प्रतीक नाहीत, तर त्या जिद्दीच्या, संघर्षाच्या आणि आत्मसन्मानाच्या प्रतीकही आहेत। समाजाने कधी त्यांना चार भिंतीत बंद करून ठेवायचा प्रयत्न केला, तर कधी त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालण्याचा हट्ट धरला। पण प्रत्येक वेळी स्त्रीने स्वतःचा मार्ग शोधला, स्वतःची ओळख निर्माण केली। इतिहासात डोकावलं की लक्षात येतं की सावित्रीबाई फुलेंपासून ते कल्पना चावलांपर्यंत अनेक महिलांनी या प्रवासात नवे मापदंड तयार केले। एकेकाळी शिक्षणासाठी झगडणाऱ्या स्त्रिया आज वैज्ञानिक, उद्योजक, लेखक, राजकारणी आणि अगदी अंतरावीरही बनल्या आहेत। पण तरीही आजही अनेक स्त्रियांना समानतेसाठी झगडावंच लागतंय। घरकाम आणि जबाबदाऱ्या या स्त्रियांसाठी अनिवार्य मानल्या जातात, पण करिअर आणि स्वप्नांची जबाबदारी मात्र त्यांच्यावरच असते। एक मुलगी घराबाहेर पडली, एकटी प्रवास केला, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली की समाजात कुजबूज सुरू होते। तिच्या कपड्यांवरून, वागण्यावरून, बोलण्यावरून निर्णय घेतले जातात। पण प्रश्न असा आहे की स्त्री ही एखाद्या ठराविक चौकटीत बसणारी मूर्ती आहे का, की ती देखील मनाने, विचाराने, स्वप्नांनी मुक्त असलेली व्यक्ती आहे? आज आपण महिला दिन साजरा करतो, पण हा दिवस म्हणजे फक्त शुभेच्छा पाठवण्यासाठी दिवस आहे का? तर नाही, तर एक संधी आहे स्वतःला विचारण्याची, आपण खरोखर समानता देतो का? आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या समाजात आपण स्त्रियांना किती समानतेने वागवतो? तुमचे मन तुम्हाला खरे उत्तर देईल। उत्तर सकारात्मक असेल तर आपण आपला समाज योग्य दिशेने जातो, पण त्याला थोडाही नकारात्मकतेचा काट असेल तर काहीतरी बदलण्याची गरज आहे। स्त्रियांसाठी मोठमोठे कायदे बनवले जातात, बेटी बचाव बेटी पढाव सारखे धोरणे आखली जातात, पण त्याच वेळी घरात मुलींच्या निर्णयांवर बंधन घातली जातात। शिक्षण झालं तरीही अगदी उशिरापर्यंत नोकरी कशाला, असा प्रश्न विचारला जातो। मुलगी कितीही सक्षम असो तरी लग्न, संसार ह्याच गोष्टी तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवल्या जातात। पण आता बदल घडतोय, महिलांनी स्वतःसाठी उभं राहायला सुरुवात केलेली आहे। त्यांना मिळणाऱ्या संधीसाठी त्यांना लढा द्यावा लागत असला तरी त्या लढायला तयार आहेत। महिला दिन हा फक्त स्त्रियांना सन्मानित करण्याचा दिवस नसून त्यांना समजून घेण्याचा, त्यांचं महत्त्व ओळखण्याचा दिवस आहे। जर आपल्याला खरंच स्त्रियांना पाठिंबा देण्याची इच्छा असेल तर त्यांना निर्णय घ्यायला शिकवा, त्यांच्या स्वप्नांना बळ द्या। स्त्रिया सक्षम झाल्या, आत्मनिर्भर झाल्या तर संपूर्ण समाज प्रगत होईल, कारण एक शिक्षित स्वावलंबी स्त्री ही फक्त स्वतःचाच नाही तर संपूर्ण पिढीचा विचार बदलू शकते। या महिला दिनी फक्त पोस्ट, शुभेच्छा किंवा कार्यक्रम न करता आपण खरंच बदल घडवण्याचा प्रयत्न करूया। आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये स्त्रियांना समानतेने वागवूया। त्यांचं मत, त्यांची स्वप्न, त्यांचा संघर्ष समजून घेऊया। त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ देऊया। महिला दिन एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता तो आपल्या विचारसरणीचा भाग बनवूया, कारण समानता ही केवळ स्त्रियांसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गरजेची आहे। त्याची सुरुवात कुठून तरी करायला हवी, आणि सुरुवात करायचीच असेल तर स्वतःपासूनच का नको? शेवटी या सर्व गोष्टींची जाणीव असणे स्त्रीचीही जबाबदारी आहे। बाकी तुम्ही महिला दिन साजरा करणार ना? कसा? कार्यक्रम आणि शुभेच्छा देऊन की तिला पाठिंबा देऊन? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सकारात्मक विचारांसोबत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।